नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. कारण की भरपूरशा महिलांना येत्या 1 ते 2 महिन्यांपासून पैसे सुद्धा जमा झाले नाही आणि भरपूरशा जिल्ह्यांमध्ये महिलांचे अर्ज सुद्धा आतापर्यंत चेक करणं सुरू आहे. तर कोणत्या कारणास्तव त्यांना पैसे आले नाही, तर मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू करण्यात आलेली होती. येत्या 2 ते 4 आठवड्यापासून ही केवायसी बंद करण्यात आली. परंतु बघा, ज्या महिलांनी ही केवायसी केली तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक होता आणि ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही जसं की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून तुम्ही ही ई केवायसी पूर्ण केली असेल, तर आता तसं की त्यामध्ये जसं की अशा पद्धतीने माहिती पडत आहे की तुमचं बायोमेट्रिक अपडेट असायला हे आवश्यक असणार आहे. म्हणून हे जसं की आता ही केवायसीची प्रक्रिया इथून पुढे अजून सुरू होण्याची शक्यता इथे दिसत आहे. म्हणून तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिक अपडेट तुमचं असायला पाहिजे. म्हणजे थंब तुमचं इथं लागलं असायला पाहिजे. जर का बायोमेट्रिक अपडेट तुमचं केलं नाही तर कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकतो. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती आणि मला तर वाटतं अशाच पद्धतीने तुम्हाला ही जसं की लाडकी बहीण योजनेचे येत्या 2-3 महिन्यापासून तुम्हाला हप्ते मिळाले नाही, तर अशा पद्धतीची जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. बाकी अशा पद्धतीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.